नमस्कार. मी ऋषिकेश रवींद्र चौधरी, रेणुका ज्योतिष केंद्र, छत्रपती संभाजीनगर. आज आपण बघणार आहोत की लग्नापूर्वी गुणमिलन करणे किंवा लग्नपत्रिका जुळवून बघणे का आवश्यक आहे. आज आपण समाजामध्ये बघतोय की समाजामध्ये एक भीती आहे की लग्न होतंय परंतु लग्न टिकत नाहीयेत. येणं ते कारणामुळे लग्न तुटत आहेत. तर पालकांच्या मनामध्ये जी काही भीती आहे की लग्न झाल्याच्या नंतर हे लग्न टिकेल का, हा विवाह टिकेल का, तर ह्यासाठी आपल्याला लग्नापूर्वी गुणमिलन करून बघणे आणि लग्न कुंडलीनुसार ग्रहमैत्री असणे किंवा लग्नपत्रिका जुळवून बघणे हे अत्यावश्यक झालेलं आहे. कारण ज्योतिषशास्त्र हे पुढचं येणार काय यांचं भविष्य असेल हेच सांगतं. तर यासाठी आपल्याला गुणमिलन करून बघणे किंवा लग्नपत्रिका जुळवून बघणे हे अत्यावश्यक झालेलं आहे. तर गुणमिलन करत असताना, लग्नपत्रिका जुळवून बघत असताना दोन गोष्टींचा विचार केला जातो. एक म्हणजे दोघांचंही गुणमिलन. गुणमिलन म्हणजे 36 पैकी कमीत कमी 18 गुण पाहिजे असतात. 18 किंवा 18 पेक्षा जास्त गुण असेल तर ते गुणमिलन होतं. परंतु असं नाही की गुण जास्त आहेत म्हणून पत्रिका जास्त चांगली जुळते असा त्याचा अर्थ नाही. पंचांगामध्ये असं सांगितलेलं आहे की कमीत कमी 18 गुण असेल तरीही सुद्धा किंवा 18 पेक्षा जास्त गुण असेल तरीही सुद्धा दोघांचीही लग्न कुंडलीतली ग्रहमैत्री असणं आवश्यक आहे. तर ह्या ग्रहमैत्रीमध्ये काय आहे तर दोघांच्याही लग्न कुंडलीतील लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि भाग्येश हे शुभयोगात असणे आवश्यक आहे. आता सर्वप्रथम आपण बघू की 36 पैकी कमीत कमी 18 गुण असेल म्हणजे काय. 18 गुण पेक्षा जास्त असणे म्हणजे पत्रिकेत जुळत असताना 8 दोषाचा विचार केला जातो. ज्याच्यामध्ये एक नाडी दोष, योनी मैत्री दोष, कूट दोष, नृदुर दोष, मनुष्य राक्षस गण दोष, जनन शांती योगादी दोष. ह्या दोषातून पास झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला गुणमिलन चांगलं आहे किंवा 18 पेक्षा जास्त गुण आहेत असं म्हटलं जातं. परंतु आता एखाद्या पत्रिका जुळत असताना जनन शांती योग जर दोष दाखवत असेल तर म्हणजे काय की एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा मूळ नक्षत्रावरती, विशाखा नक्षत्रावरती, ज्येष्ठा नक्षत्रावरती, आश्लेषा नक्षत्रावरती जर जन्म झाला तर तो विषकन्या किंवा विषपुत्र योग म्हटला जातो. तर त्याच्यासाठी लग्नापूर्वी त्या आश्लेषा नक्षत्राची, ज्येष्ठा नक्षत्राची, मूळ नक्षत्राची, विशाखा नक्षत्राची शांती करणे आवश्यक आहे. जसं की आता आश्लेषा नक्षत्रावरती एखाद्याचा जर जन्म झाला तर ते लग्नानंतर सासूसाठी वाईट असतं. मूळ नक्षत्रावरती जर जन्म झाला तर त्याच्यासाठी तो सासऱ्याला वाईट असतो. किंवा विशाखा नक्षत्रावरती जन्म झाला तर तो धाकट्या दिराला किंवा धाकट्या भावाला वाईट असतो. ज्येष्ठा नक्षत्रावरती जर झाला तो हा कनिष्ठ म्हणजे मोठ्याला वाईट असतो. तर हे दोष जाण्यासाठी शांती करणं आवश्यक आहे. त्यानंतर एक नाडी दोष. एक नाडी दोषाबद्दलही समाजामध्ये बरेच गैरसमज आहेत की दोघांची एक नाडी दोष असेल तर विवाह करू नका. परंतु असं नाहीये. दाते पंचांग पान नंबर 14 वरती नाडीपाद वेद कोष्टक दिलेलं आहे. तर त्या नाडीपाद वेद कोष्टकानुसार जर नाडी दोष जात असेल तर त्याच्यामध्ये 8 गुण अजून वाढतात. तर तो सखोलपणे बघणं तेवढंच आवश्यक आहे. त्याच्यानंतर षडाष्टक योग असतो. षडाष्टक योगामध्ये असं म्हटलं जातं की षडाष्टक योग असेल म्हणजे त्याचं आणि याचं वैर असेल तर मग स्वभाव जुळणार नाही. परंतु तसं नाही. षडाष्टक योग 2 प्रकारचे आहेत. एक आहे प्रीती षडाष्टक योग, दुसरा आहे मृत्यू षडाष्टक योग. प्रीती षडाष्टक योग असता तुम्ही विवाह करू शकतात आणि मृत्यू षडाष्टक योग असताना प्राथमिकतः तो वर्ज सांगितलेला आहे. परंतु लग्न कुंडलीपेक्षा नवमांश कुंडलीनुसार जर नवमांश स्वामींची जर पूर्ण मैत्री असेल तर मृत्यू षडाष्टक योग असताना सुद्धा विवाह करता येतो. तर तो मृत्यू षडाष्टक योग असून नवमांश स्वामीची मैत्री असेल तर विवाह करा. पण विवाह करत असताना लग्न कुंडलीतील ग्रह मैत्री सुद्धा बघा. तर ह्या अशा कमी समजा नॉलेज किंवा कमी आपण ज्ञान ठेवून जर पत्रिका जुळवून बघत असाल तर तसं करू नका. पत्रिका ही सखोलपणे बघा आणि त्याच्यानंतर विवाह करायचा की नाही करायचा याचा निर्णय घ्या. नाहीतर 36 पैकी 35 गुण आहे, 32 गुण आहे, गुणमिलन छान झालंय तर विवाह करून टाका. तर तसं नाहीये. गुण कमी असेल तरी चालेल, परंतु इतर जे काही पत्रिकेमध्ये दोष आहेत ते दोष नीट समजून घ्या. त्याचं काही निराकरण करता येतं का ते बघा. जसं की आता एक नाडी दोष आहे, नाडीपाद वेद कोष्टकावरूनही दोष जात नाहीये आणि अतिसंकट काळात की बाबा लग्न जुळलेलं आहे, मग कोणी सांगितलं पत्रिका जुळवून बघा, नाडी दोष निघाला, आता अतिसंकट काळ विवाहात जमलाय, सगळ्यांना कळालं आहे. आता याला म्हणू शकतो की अतिसंकट काळामध्ये आहे. तर राजमार्तंड या ग्रंथाच्या आधारानुसार असं सांगितलेलं आहे की एक नाडी दोष असेल, नाडीपाद वेद कोष्टकावरूनही नाडी दोष जात नसेल तर यथाशक्ती तुम्ही वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, धान्यदान हे करा
आणि त्याच्यानंतर तुम्ही विवाह करा तर तो नाडी दोष जो आहे त्याचा परिहार होईल. तर ज्या काही गोष्टी आहे जसं की शांती केल्याने पुढे येणारे जे काही विघ्न आहे ते टळू शकतात. नाडी दोषाच्या काही दान धर्मामुळे जर विवाह टिकत असेल तर हे तुम्ही करा, सखोलपणे पत्रिका बघा. आणि दुसरा अंग जो आहे मी म्हटलं की दोघांच्याही लग्न कुंडलीनुसार ग्रहमैत्रीचा, तर ग्रहमैत्रीमध्ये लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि भाग्येश ह्या 4 गोष्टीची ग्रहमैत्री असणं आवश्यक आहे. लग्नेश म्हणजे काय, तर दोघांचाही स्वभाव, रंग, रूप, शारीरिक सौख्य ह्या गोष्टी आहे. पंचम स्थान म्हणजे काय, संतती सौख्य. लग्न जुळवताना तुम्ही पत्रिका जुळवताय तर तुम्ही ह्या गोष्टी बघणं आवश्यक आहे की पुढे या दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर यांना संतती सौख्य लाभेल की नाही लाभेल. त्याच्यासाठी पंचम स्थानाची ग्रहमैत्री असणं तेवढंच आवश्यक आहे. सप्तम स्थान काय, विवाहाचं स्थान आहे की या दोघांचं वैवाहिक जीवन कसं असेल, हे दोघं एकमेकांना जीव लावतील की नाही, यांच्यात प्रेम गोडी असेल की नसेल, तर सप्तम स्थान बघणं आवश्यक आहे. त्यानंतर भाग्यस्थानाचा विचार केला जातो. भाग्यस्थानाची सुद्धा ग्रहमैत्री असणे आवश्यक तेवढीच आहे, कारण नवरा मुलगा असो किंवा नवरी मुलगी असो ते दोघं एकमेकांच्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांचं पुढचं भाग्यस्थान किंवा त्यांचं पुढचं भविष्य कसं असेल त्यासाठी भाग्यस्थानाची ग्रहमैत्री सुद्धा असणं आवश्यक आहे. कधी कधी काय होतं, आपण बऱ्याचशा केसेसमध्ये बघतो की बाबा एखादा मुलाकडचे आपल्या मुलीकडच्यांना बघण्याला आले. समजा मुली एज्युकेशन करत असेल तर मुलाकडचे म्हणतात की बाबा लग्न करून टाका, आम्ही लग्नानंतर तिला शिकवू, तिला नोकरी करण्याची इच्छा असेल तर आम्ही तिला नोकरीही करू देऊ. परंतु काही कारणामुळे असं होतं की बाबा लग्नानंतरच्या काही प्रायोरिटीज चेंज होता म्हणा किंवा घरातलं काही वातावरण म्हणतं म्हणा की तेवढे घरातले सपोर्ट करत नाही की बाबा तुझं शिक्षण राहू दे किंवा तुझी नोकरी सध्या राहू दे. मग तो जो भाग्य तिचं जे काही घडणार असेल पत्रिकेनुसार, परंतु ह्या मुलाच्या आगमनामुळे तिच्या भाग्याला जो काही दोष लागलेला आहे तो ग्रहमैत्रीमुळे आहे. तर ते तसं होऊ नये, तिचंही करिअर व्यवस्थित व्हावं, एज्युकेशन व्यवस्थित व्हावं किंवा तिने काही जे स्वप्न बघितलेले आहेत ते स्वप्न पूर्णत्वाकडे जावे, त्याच्यासाठी भाग्यस्थान बघणे आवश्यक आहे. असं नाही की मी फक्त मुलीच्याच बाजूने बोलतोय, तर मुलाच्याही तेवढंच आहे की बाबा एखादी सून आपल्या घरामध्ये करून आणायची, म्हणजे मुलाकडचे जर पॅरेंट्स पालक आहेत ते जर एखादी मुलगी आपल्या घरामध्ये आणायची आहे तर ती भाग्याच्या पावलांनी आपल्या घरामध्ये येते का. एखादी सून घरामध्ये आणतो म्हणजे आपण लक्ष्मीच्या पावलांनी ती प्रवेश करते असंही म्हणतो आपण, तर मग ती भाग्य आपल्या घरामध्ये घेऊन येते का, तिच्या भाग्याने आपल्या परिवाराचा उद्धार होईल, तर म्हणजे आपला परिवार चांगल्या लेवलला जाईल का अधोगतीला खाली जाईल, हे बघणं सुद्धा त्याच्यासाठी आवश्यक आहे. असं म्हणत नाही मी की करिअरला आणि एज्युकेशनला सपोर्ट आहे का नाही आहे, तर दोघं एकमेकांच्या आयुष्यात आल्याच्या नंतर काही चांगल्या घटना, काही चांगलं घडेल का आयुष्यामध्ये, याच्यासाठी भाग्यस्थान सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं आहे. तर लग्न कुंडली जुळवून बघत असताना फक्त गुणमिलन करू नका, तर ग्रहमैत्री सुद्धा बघा. आता लग्न कुंडली बघत असताना मंगळ दोषाचा सुद्धा तेवढाच विचार केला जातो. आता काय आहे की समाजामध्ये असा गैरसमज ऐकायला मिळतो की मंगळाची पत्रिका असेल तर त्याला मंगळाचीच पत्रिका पाहिजे, असं काही नाही. म्हणजे एखाद्याला मुलाला मंगळ आहे किंवा मुलीला मंगळ आहे तर त्याला जोडीदार बघताना तो सुद्धा मंगळाच्याच कुंडलीचा पाहिजे, तर असं नाहीये. आता प्रत्येकाला मंगळ हा पत्रिकेमध्ये असतोच, परंतु पत्रिकेमध्ये 12 भाव म्हणजे 12 ग्रह असतात. त्यापैकी प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश म्हणजे 1, 4, 7, 8 आणि 12 ह्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जातो. परंतु हे खूप कमी लोकांना माहिती आहे की स्वतःच्या पत्रिकेमध्ये सुद्धा हा मंगळ दोष निर्दोष होतो. त्यासाठी 4 कारणं आहेत. प्रथम म्हणजे की तो जर अस्तंगत असेल, अस्तंगत म्हणजे सूर्यग्रहाच्या जवळ 5 अंशाच्या आतमध्ये असेल तर तो निर्बली होतो, तो मंगळ दोष मानला जात नाही. दुसरं म्हणजे तो जर नीच राशीचा असेल म्हणजे कर्क राशीचा असेल तर तो मंगळ दोष मानला जात नाही. तो शत्रू राशीचा असेल म्हणजे मिथुन किंवा कन्या राशीचा जर मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जात नाही. आता जे मी तुम्हाला स्थानं सांगितलेले 1, 4, 7, 8, 12 या स्थानांमध्ये विशिष्ट राशीचा जर मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जात नाही. जसं की प्रथमामध्ये मेष राशीचा जर मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जात नाही. चतुर्थात वृश्चिक राशीचा मंगळ दोष मानला जात नाही. सप्तमात मकर राशीचा, अष्टम स्थानात सिंह राशीचा आणि द्वादश स्थानामध्ये धनु राशीचा मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जात नाही. तर आता ह्या कारणांनी जर मंगळ दोष जात नसेल तर तो सदोष मंगळ जाणावा. परंतु आता मंगळाला मंगळाचीच कुंडली पाहिजे असंही त्याचा काही अर्थ नाही. जर समजा एखाद्या मुलाला किंवा मुलीला मंगळ दोष नाही, परंतु तिच्या पत्रिकेमध्ये ह्याच 1, 4, 7 आणि 8 आणि 12 ह्या स्थानामध्ये जर शनी असेल तर त्या शनी ग्रहाची तोड त्या मंगळाला आहे. किंवा पंचम स्थानामध्ये किंवा दशम स्थानामध्ये जर शनी आहे म्हणजे त्याची तृतीय दृष्टी आणि दशम दृष्टी ही सप्तम स्थानावर येते, तर त्यामुळे मंगळ दोष हा जातो. किंवा प्रथम किंवा सप्तम भावामध्ये स्थानामध्ये जर राहू केतू हे 2 ग्रह असतील तरी सुद्धा ती मंगळाच्या कुंडलीला
चालते, किंवा सप्तम स्थानावरती जर बलवान गुरु किंवा बलवान शुक्राची जर दृष्टी असेल तरी सुद्धा ती मंगळाच्या कुंडलीला चालते. बलवान म्हणजे काय की तो जर मित्र राशीचा असेल, तो उच्च राशीचा असेल, तो जर स्वराशीचा असेल तर तो बलवान गुरु किंवा बलवान शुक्राची जर सप्तम स्थानावरती पूर्ण दृष्टी असेल तर ती मंगळाच्या कुंडलीला चालते. तर याचा अर्थ असा नाही की मंगळाचीच कुंडली पाहिजे. तर आपण गुण मिलन करत असताना, पत्रिका जुळवत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं तेवढंच आवश्यक आहे. फक्त गुण चांगले पडले म्हणून पत्रिका चांगली जुळली असा त्याचा अर्थ नाही. सखोलपणे पत्रिका बघा, कारण आज समाजामध्ये आपण बघत आहोत की विवाह होत आहेत, परंतु वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी अडचणी येऊन विवाह हे लगेच तुटत आहेत. फार झालं 6 महिने, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, कुणाला एखादं प्रथम संतती झालं त्याच्यानंतर विवाह तुटत आहेत. तर हे विवाह तुटू नये, त्याच्यासाठी पुढच्या भविष्यामध्ये त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं जावं, त्याच्यासाठी लग्नापूर्वी गुणमिलन करणं, लग्न कुंडलीतील ग्रहमैत्री असणं, मंगळ दोष बघणं हे खूप आवश्यक आहे. तर ह्या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही विवाह करायचा की नाही करायचा ह्या गोष्टी तुम्ही पुढे विचार करू शकतात. जर पत्रिका जुळत असेल, ग्रहमैत्री सुद्धा असेल, मंगळ दोषातून जरी असेल तरी दोघांचेही गोत्र काय आहे तेही बघा. ॲडव्होकेट बक्षी साहेबांनी पहिले आधी एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की स्वगोत्री जर विवाह केल्याच्या नंतर काय दोष लागतात. पहिले पूर्वी काळी स्वगोत्रामध्ये आपण विवाह करत नव्हतो, कारण पुढे चालून जेनेटिकली रिझन आहे, त्याला सायंटिफिक रिझन आहे. ते बक्षी वकील साहेबांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे की स्वगोत्रामध्ये लग्न केल्याच्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात. तर तोही तुम्ही विचार करा. स्वगोत्रामध्ये तर आपण करत नाही आहोत ना, तर ते बघा. तर अशा प्रकारे गुणमिलन जर तुम्हाला माझ्याकडून करून घ्यायचं जर असेल तर तुम्ही अवश्य माझ्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9175 175 111. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला माझा फोन नंबर सांगतो, 9175175111. ह्या नंबरवरती तुम्ही मला मुलाचे आणि मुलीचे संपूर्ण डिटेल्स म्हणजे दोघांचेही पूर्ण नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ हे सांगणं आवश्यक आहे. ह्यानुसार आपण दोघांचीही लग्न कुंडली काढून त्यानुसार गुणमिलन करतो आणि लोकांना सांगतो की हा विवाह तुम्ही करू शकता की नाही करू शकता. ह्या सखोल कुंडलीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तो आपण करूनच विवाहाचा निर्णय देतो. कारण तर माहितीच आहे, विवाह सोपा आहे पण विवाह टिकणं खूप कठीण आहे. कारण पालकांच्या मनामध्ये खूप भीती आहे आज समाजामध्ये की बाबा माझ्या मुलीचा किंवा माझ्या मुलाचा विवाह तर होईल, परंतु मला आमच्या घरामध्ये चांगली सून मिळेल का, आम्हाला चांगला जावई मिळेल का, त्या दोघांचा विवाह टिकेल का. कारण नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त आज परगावी राहण्याची वेळ येते की आई वडील एका गावी आहेत, मुलगा मुलगी किंवा सून लेवक आपले जे आहेत किंवा आपली मुलगी जावई दुसऱ्या गावाला आहे, ते दोघं तिथे चांगला संसार करतील का, त्या दोघांचं चांगलं जुळेल का. तर हे चांगलं जुळेल का की नाही यासाठी पत्रिका बघणं आवश्यक आहे. तर माझी सगळ्यांना असंच म्हणणं आहे की लग्नापूर्वी गुणमिलन करणं आणि लग्न पत्रिका जुळवून बघणं हे खूप आवश्यक असल्यामुळे तुम्ही बघा. याला टाळमटाळ करू नका, सखोल बघा. आपले कोणी कुल उपाध्याय असतील त्यांच्याकडून बघा, आपल्या परिचित कोणी गुरुजी असतील त्यांच्याकडून बघा, परंतु गुणमिलन करून ग्रहमैत्री बघणं, लग्नकुंडलीत जुळवून बघणं, मंगळ दोषाचा विचार करणं, गोत्राचा विचार करणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. कारण पुढची जनरेशन, पुढच्या पिढी सुखकर होण्यासाठी आज आपलं कर्तव्य आहे हे की आपण गुणमिलन करून बघा आणि त्याच्यानंतर विवाह करा. तर ॲडव्होकेट बक्षी साहेबांनी मला आज ही संधी दिली, हा लेक्चर घेण्याची संधी दिली. त्यांचा खूप आग्रह होता की गुरुजी तुम्ही एक लेक्चर आमच्या सगळ्या बांधवांसाठी, सगळ्या समाजासाठी एक सगळा चांगला मेसेज समाजामध्ये जाण्यासाठी की पत्रिकेचं महत्व किती आहे हे बघण्यासाठी तुम्ही एक लेक्चर घ्या. तर ती त्यांनी संधी मला दिली आणि त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा बक्षी वकील साहेबांच्या पेजला. आणि काही माझं चुकलं असेल किंवा काही आपल्याला ओपिनियन पाहिजे असेल किंवा त्याच्यासाठी तुम्ही कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.